प्रभूची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, बऱ्याचदा आपल्याला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा नेगेटिव्ह न्यूज आपल्याकडे येत असतात. अडचणींमध्ये आपण असतो आणि त्या अडचणींमध्ये आपण आसरा शोधतो की कोण मला मदत करेल, कोण मला सहाय्य करेल. ज्यावेळेस मी मेडिकल सायन्सला शिकत होतो आणि त्या डॉक्टरकीच्या शिक्षणामध्ये फर्स्ट इयरला असताना माझी जी फी होती सेकंड टर्मची ती भरायला थोडासा डिले झाला. सुरुवातीला भरली होती पण थोडासा विलंब झाला आणि प्रिन्सिपलने मला बोलून घेतलं की विकास, तुझी फी भरलेली नाही आहे, ती लवकर तुला भरावी लागेल, 2 दिवसात फी भर. आणि मी सांगितलं की सर, मी आता जाऊ नाही शकत घरी, परीक्षा जवळ आल्यात. त्यांनी सांगितलं की फी नाही भरली तर तुम्हाला म्हणजे फॉर्म नाही भरता येणार, लवकर तुम्हाला अरेंजमेंट करावी लागेल. आणि मग मी त्याच दिवशी संध्याकाळी मुंबईकडे निघालो आणि मुंबईला गेल्यानंतर मला कळालं की खूप मोठ्या मीटिंग्स मुंबईमध्ये होत आहेत. खूप मोठे अभिषिक्त देवाचे सेवक मुंबईमध्ये आले होते आणि मी त्या ठिकाणी ज्यावेळेस त्या सभेसाठी गेलो तर माझ्या घरचे नंतर येणार होते, मी थोडा लवकर गेलो. हा उत्साह आधीपासून असाच आहे, प्रभूला धन्यवाद. आणि वडील कामावरून डायरेक्ट येणार होते. त्यांना सांगितलं मी फोन करून की माझी फी भरायची आहे आणि ते म्हटले सध्या नाही आहेत पण बघू आपण. मी म्हटलं प्रार्थना करत आहोत. मग मी त्या गर्दीत असं कुठेतरी खाली असं पाठीमागे असं बसलेलो होतो. आणि मग ज्यावेळेस ऑफरिंग आलं ना तिकडं, म्हणजे ऑफरिंगचा वेळ झाला आणि मग ऑफरिंग घेत असताना मला पवित्र आत्म्याने सांगितलं तुझे खिसे पूर्ण रिकामे कर. आता ती एव्हराड नगरला मीटिंग होती आणि मला तिथून माटुंग्याला जायचं होतं मीटिंग संपल्यावर. आणि जर मी ते सगळे पैसे माझ्याकडचे दिले जे आहेत ते, म्हणजे गाडी खर्च पण नाही ठेवला, तर मला खूपच चालावं लागेल जास्त वेळ, की जे मला शक्य नव्हतं. थोडंसं तोंड उतरलं पण जर देवबाप सांगतोय तर मग त्याचं ऐकलं पाहिजे. आणि मग ऑफरिंग बॅग आली, काय करू काय नको काय करू, म्हटलं देऊन टाकतो एकदाच आणि मोकळा होतो. आणि मग ते देऊन टाकलं, सगळं पाकिट रिकामं केलं, जे होतं माझ्याकडं जेही असेल उत्तम दिलं प्रभूच्या राज्यात प्रभूच्या कार्यासाठी. आणि मग मी ते प्रीचिंग वगैरे ऐकलं आणि जसं शेवटच्या प्रार्थना हे ते मग मनात एकच चालू झालं की मला आता म्हणजे फी भरायची ती पण अडचण आहे, जे माझ्याकडे थोडेफार होते ते पण मी सगळे आता टाकलेत. आता मला पायी जायचं आहे, प्रभू मला शक्ती दे, सामर्थ्य दे. आणि एकदम अशी मनाची मी तयारी करत होतो, कारण की 3 लाखापेक्षा जास्त लोक ग्राउंडवर बसले होते. आणि मग माझे वडील भेटतील का मला, किंवा घरचे कोणी भेटतील का ओळखीचे, म्हणजे चान्सच नव्हता, एवढ्या गर्दीत कोण भेटणार आहे. तर त्याच्यामुळे मनाची मी तयारी केली की मला आता पायी जायचं आहे. आणि तिथून मी प्रार्थना करून निघालो आणि 10 पावलं नाही चाललो तर मला माझे वडील भेटले. की तुला आमेन म्हणतील, आहे ना, म्हणजे तू माझं काम करतो म्हणतो, तुझी सगळी कामं मी बघतो, तू टेन्शन घेऊ नको. आणि ना इतका आनंद झाला ना मला की खरंच आपला देव जिवंत आहे. आणि जसं माझे वडील दिसले मला इतका आनंद झाला की मला आता चालावं लागणार नाही, आता टॅक्सीने मस्त घरी जाणार, विषय संपला. बरं, त्यांनी पहिल्या वाक्यात मला प्रेज द लॉर्ड केलं आणि त्यांनी म्हटलं विकास, तुझ्या फीची सगळी व्यवस्था झालेली आहे. आमेन, हालेलुया. ज्यावेळेस ना तुम्ही प्रभूसाठी काही करता तुमच्यासाठी मार्ग मोकळे झालेले असतात. तर आता इथून सुरुवात करण्याचं कारण एकच आहे की माझ्या वडिलांना बघून मला आनंद झाला, माझे प्रॉब्लेम संपले असं मला वाटलं, माझी जी समस्या आहे ती संपली असं मला वाटलं. पण आज रात्री तुमचा स्वर्गीय बाप तुमच्या भेटीला आलेला आहे. तुमच्या समस्यांमध्ये, तुमच्या अडचणींमध्ये ज्यावेळेस तुमची नजर तुम्ही सगळ्या जगाकडे टाकता आणि ज्यावेळेस तुम्हाला कुठूनही अपेक्षा करूनही तुम्हाला उत्तर मिळत नाहीत, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनात येशूला पाहता, तुम्हाला कळतं माझ्या जीवनात माझ्या देवाच्या आशीर्वादांची सुरुवात झालेली आहे. आमेन, हालेलुया. प्रभू भेटल्याच्या नंतर, आमच्या जीवनाकडे प्रभू आल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाची, देवाच्या सामर्थ्याची सुरुवात होते. आमेन. येशू येणं म्हणजेच आशीर्वादाची सुरुवात आहे. आमेन, हालेलुया. अनेक तुमच्या जीवनात समस्यांची सुरुवात झालेली असेल, अनेक अडचणींची सुरुवात तुमच्या जीवनात झालेली असेल, कदाचित तुमची काही कामं असतील, तुम्ही खूप परिश्रम करूनही तुम्हाला उत्तर मिळत नसेल, तुमची कामं थांबली असतील,
अनेक आशीर्वादांची कदाचित तुम्ही आज रात्री वाट पाहत असाल, परंतु ते आशीर्वाद तुमच्याकडे येत नसतील. तुम्ही परिश्रम करताय, तुम्ही प्रार्थना करताय, अनेक गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला झोकून दिलेला आहे आणि तुम्ही उत्तराची वाट पाहताय, पण काही घडत नाहीये. पण आज रात्री लक्षात ठेवा, आज तुमची भेट येशू बरोबर होत आहे. आज रात्री तुमच्या आशीर्वादांना सुरुवात होणार आहे. तुमच्या गल्ल्याताला निरोप द्या की आज रात्री आमचा देव तुझ्या बरोबर लढणार आहे. तुमच्या तांबड्या समुद्राला समजावून सांगा, माझा प्रभू आला आहे. तुला दुभागायचंय आज रात्री. लाजराला निरोप द्या, तुला उठण्याची वेळ आलेली आहे. तुमच्या समस्यांना सांगा, आजची रात्र माझ्या देवाची रात्र आहे. आजची रात्र माझ्या प्रभूच्या सामर्थ्याची, त्याच्या अभिषेकाची रात्र आहे. आजपर्यंत मी समस्यांकडे पाहून निराश झालो असेल, पण आज माझ्या प्रभूकडे पाहून मला आनंद वाटतोय, कारण की माझ्या समस्या आज रात्री संपणार आहेत. येशूची एंट्री म्हणजे सैतानाची एक्झिट. येशू आला, सैतान जातो. विश्वास आहे तुम्हाला? ही लाईट, इथं अंधार असेल, लाईट चालू केली, लाईटला म्हणावं लागत नाही, अंधारा तुला आज्ञा करतो निघ. प्रकाश आला, अंधाराला जावं लागतं. खरा प्रकाश येशू ख्रिस्त जगात आलाय. हा नाताळ आहे. येशू येणं म्हणजे आशीर्वादाची सुरुवात आहे. हालेलुया. येशू येणं. ज्यांनी आशीर्वाद पाहिले नाहीत, जे स्ट्रगल मध्ये अडकलेत, तुमच्यासाठी देवाने मला दुरून पाठवलंय. हालेलुया. एलियासाठी कावळे पाठवले होते, तुमच्यासाठी कांबळेला पाठवलंय. हालेलुया. आज रात्री तुमचं दुःख आनंदात प्रभू बदलणार आहे. उत्पत्तीचा ग्रंथ अध्याय 3 9 ते 19 वचन. देवाने सगळ्यांना शाप दिला आणि तिथूनच सुरुवात करू आपण. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? सगळ्यांनी म्हणा, तू कोठे आहेस? देव मानवाला शोधतोय. तू रोज तर भेटायचं मला, मी रोज बागेत यायचो, आज तू दिसत नाही, कुठे आहेस? आदामाला प्रश्न आहे. आदामाला हाक मारून देव बोलतोय, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिवून लपलो. देवाने म्हटलं, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्लेस काय? आदम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीला दिलीस तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केलेस? स्त्री म्हणाली, सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, आता इथून पुढे सगळे शाप सुरू झालेत, ऐका. तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला, तू हे केलेस म्हणून सर्व ग्राम पशु व वनचर यांच्यापेक्षा तू शापग्रस्त हो. तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती घासशील. आणि तू व स्त्री, तुझी संतती व तिची संतती यांच्यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भधारण बहुगुणित करीन. तू क्लेशाने लेकरे प्रसवशील, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील. आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. ती तुला काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अंती पुन्हा मातीला जाऊन मिळशील, कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. आमेन.
उत्पत्तीच्या ग्रंथात फार सुंदर रीतीनं सगळ्या गोष्टींविषयी विवेचन केलेलं आहे. आदामाला परमेश्वराने आज्ञा दिली होती, जी झाडं तुला दिसत आहेत त्या झाडांची तुला हवीत तेवढी फळं खा. आदामयस बदाम खा, पण बाकी काय खाऊ नको. मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. जे बऱ्या आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ आहे ते खाऊ नकोस. परंतु अशा या परिस्थितीमध्ये, अशा या घटकेमध्ये मनुष्याला जे देवाने सांगितलं अगदी तंतोतंत त्याच्या विरुद्ध मनुष्याने केलं. हवेला सापाने भुरळ घातली आणि त्या सैतानाने तिला भुरळ घातली आणि त्या स्त्रीने फळ खाल्लं. सैतानाने आधी आदामाला भुरळ घातली नाही. त्याचं कारण सरळ सोपं आहे. त्या आदामाला विचारलं असतं हे फळ खायचंय किंवा काय, तो म्हटला असता आलो बायकोला विचारून येतो. त्याच्यापेक्षा डायरेक्ट हवेशीच सैतान बोलतोय. तिने खाल्लं, आता मॅडमनी दिलं जहर पण पेल तो. त्याने ते घेतलं आणि त्याने पण खाल्लं. दोघांना पण लक्षात आलं की आता आपण पापात पडलो आहोत, आपण नग्न आहोत. आणि मग त्यांनी झाडाची पानं कटिवेष्टन म्हणून त्यांनी घातली. ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता. एदेन बागेत त्यांची ही स्थिती आहे. देवबापाची चाहूल लागली त्यांना आणि जसं त्यांना कळालं की देव येत आहे, झाडामागं दोघंही लपायला लागले. आणि परमेश्वर विचारतो आदाम कुठे आहेस. आणि मग परमेश्वराने त्यांना बोलायला सुरुवात केली. आदाम स्वतःवरचा ब्लेम, जे परमेश्वर बोलतोय की तू फळ खाल्लंस का, मी नाही बाबा, तिने दिलं मला, सगळं तिच्यावरती आणून मोकळा झाला. हालेलुया. असे काही नवरे आज इथं असतील, नवऱ्यांनो प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. हालेलुया. तिच्यामुळं प्रभू, तिच्यामुळं, तिने दिलं मला. तू काय केलंस हवं आहे. सर्पाने भुरळ घातली, सर्पाने, मग तिथून शापांना सुरुवात झाली. आदामाला शाप दिलेला आहे, तू कष्ट करशील, घाम गाळणार आहेस, मग तुला भाकर मिळेल. स्त्रीला प्रसूती वेदना होतील, शाप आहे परमेश्वराचा. या सगळ्या गोष्टींमध्ये परमेश्वराने पुरुषाला श्राप दिला, स्त्रीला श्राप दिला आणि त्या भूमीला पण त्याने श्राप दिला, काटे कुसळ उगवशील. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मनुष्याला शाप दिला तो वेदनादायी आणि दुःखदायक शाप आहे. स्त्रीला शाप दिला तो वेदनादायी आणि दुःख असा देणारा शाप आहे. भूमीला शाप दिला काटे कुसळे उगवशील, हा वेदनादायी आणि दुःखदायी शाप आहे. पण जो शाप सैतानाला मिळाला होता त्या शापामध्ये कुठंतरी आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. त्याला शाप दिला, तो आयुष्यभर फक्त पोटाने चालशील, रांगत राहशील, माती खाशील, तुझी संतती आणि स्त्रीची संतती यांच्यामध्ये मी वैर प्रस्थापित करेल, तू तिची टाच फोडशील, आहे की नाही, आणि ते स्त्रीचं संतान तुझं मस्तक ठेचणार आहे. उत्पत्तीच्या ग्रंथात नाताळ साजरा झालेला आहे. हालेलुया. येशू येणार आणि तो सैतानाचं मस्तक ठेचणार, हे उत्पत्तीच्या ग्रंथात परमेश्वराने सिद्ध केलेलं आहे. जे आदामाला नाही जमलं ते येशूच्या द्वारे पूर्ण होणार, हे परमेश्वराचं अभिवचन आहे. हालेलुया. पहिला आदाम एदेन बागेतला आदाम, दुसरा आदाम येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, आदामाला देवाने कसं बनवलं होतं, कशापासून, कोण म्हटलं प्लास्टिक पासून. तो मेड इन चायना नव्हता. देवाने त्याला, तो मेड इन एडन गार्डन होता. देवाने त्याला कशापासून बनवलं, मोठ्याने बोला जरा. आदामाला देव बापाने मातीपासून बनवलं. तो मातीतून आला होता, त्याने आपल्याला मातीतच घातलं. पण येशू स्वर्गातून आला होता आणि म्हणून तो आम्हाला स्वर्गाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. आदामात आणि येशू मध्ये हा फरक आहे. आदामाचा स्वभाव सोडून द्या, येशूचा स्वभाव आज रात्री धारण करा. हालेलुया. काय फरक आहे अजून आदामात आणि येशू मध्ये? तुम्ही आदामासारखे आहात की येशू सारखे आहात?
एक मोठा बदल तुम्हाला सांगतो, शॉकिंग. ऐकतंय तुम्ही? आदामाला बनवलं होतं, पण येशूने जन्म घेतला. आदामाने जन्म घेतला नव्हता. किती लोक आमेन म्हणतात? हालेलुया. देवाने त्याला बनवलं होतं, पण त्याने तुमच्या आणि माझ्यासारखा जन्म घेतला नव्हता. येशूचा जन्म झाला प्रियांनो स्त्रीच्या द्वारे. जसा तुमचा आणि माझा जन्म झाला तसा जन्म घेऊन येशू जगामध्ये आला. आदामाने सैतानाचं ऐकलंय, येशूने सैतानाचं ऐकलं नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सैतान पण त्याला बोलत होता. जसं आदामाला हवेला जशी भुरळ घालण्यात आली, झाडाचं फळ खा, येशूला पण बोलायला आला होता, धोंड्याच्या भाकरी कर. कशाच्या? कसलं धोंड्या आहे हा सैतान, है ना? त्याला समजायला पाहिजे जीवनाची भाकर स्वर्गातून उतरणारे येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. या भाकरीला, या स्वर्गातून येणाऱ्या भाकरीला, या प्रभू येशू ख्रिस्ताला कुठल्या भाकरीची गरज आहे? देवाच्या वचनाने जगणारं त्याचं सामर्थ्य आहे. हालेलुया. पहिल्या आदामाने देवाची आज्ञा मोडली, येशू ख्रिस्ताने देवाच्या आज्ञा पूर्ण केल्या. वधस्तंभावर 6व्या शब्दात तो म्हणतो, पूर्ण झाले आहे. आमेन, हालेलुया. सगळ्या गोष्टी त्या प्रभूने पूर्ण केल्या आहेत. येशू ख्रिस्ताने आमच्या आशीर्वादांवरती शिक्कामोर्तब केलेला आहे. पूर्ण झाले आहे. आमेन, हालेलुया. आता अपूर्ण राहिले नाही. आमचे तारण पूर्ण झाले आहे. आमच्या पापाबद्दल जी किंमत मोजायची होती ती पूर्ण किंमत येशूने मोजली. आता काही किंमत मोजण्याची गरज नाही. आणि म्हणून येशूच्या रक्ताने धुतलं गेल्याच्या नंतर आम्हाला पापापासून सुटका मिळते, आम्हाला मुक्ती मिळते. पहिला आदाम पापापुढे हरला, दुसऱ्या आदामाने पापाला हरवलं. पहिला आदाम शापाने भरला, दुसऱ्या आदामाने येशूने पापापासून शापापासून सोडवलं. पहिल्या आदामाच्या मुळे सगळे आजार आपल्याकडे आले. येशूने आमचे आजार त्या क्रूसावरती घेतले. हालेलुया. आमचे रोग, आमच्या पीडा, आमचे आजार त्याने क्रूसावर घेतले आणि आम्हाला सुटका दिली. बोलो येशू मसीह की. हा आमचा येशू आहे. आदामाच्या द्वारे आजार आले प्रियांनो. नुसतं त्या अँगलने बघू नका, बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. फक्त असा एवढा विचार करून त्याच्यात अडकून राहू नका. आपण ते वर्षानुवर्ष ऐकलंय, पण असा विचार करा, नुसतं ते फळ नव्हतं, शाप होते. ते शाप, ते नुसतं फळ नव्हतं, आजार होते. कॅन्सर लटकलेला होता त्या झाडाला, रोग आजार पीडा लागले होते त्या झाडावरती. ते फळ नुसतं फळ नव्हतं, देवाच्या विरुद्ध जाणारं ते पातक तिथं लटकलेलं होतं. ज्यावेळेस ते मनुष्याने घेतलं, रोग आजार पीडा संकट अडचणी सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली. मग मी असं का नको म्हणू, पहिल्या आदामामुळे मरण आलं, दुसऱ्या आदामाने येशूने जीवन आणलं प्रियांनो. हालेलुया. आदाम आला, पाप आलं, येशू आला, जीवन आलं प्रियांनो. हालेलुया. येशूच्या द्वारे जीवन आहे, येशूच्या द्वारे आरोग्य आहे, येशूच्या द्वारे शापातून सुटका आहे, येशूच्याच द्वारे पापातून सुटका आहे. हालेलुया. येशूचं असीम सामर्थ्य आहे, येशूची महान कृपा आहे. आदामाने हवेला दोष दिला, येशूने सगळ्यांचे दोष स्वतःवरती घेतले. फरक आहे प्रियांनो. दोन्ही आदामांमध्ये फार मोठा फरक आहे. पहिला आदाम मेला आणि मरण त्याच्यावरती विजयी झाला. दुःखाची बातमी ही की येशूला पण मरावं लागलं. दुःखाची कसली, आनंदाची बातमी आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू दिन ज्यावेळेस लोक साजरा करतात त्याला दुःखाचा दिवस म्हणतात, पण आम्ही म्हणतो त्याला उत्तम शुक्रवार. उत्तम, चांगला, उत्तम, बेस्ट. का उत्तम म्हणतो? कारण तोच तर दिवस आहे की आमच्या पापांची रास झाकली गेली, आम्ही देवाबरोबर परत जोडलो गेलो, आम्ही परत देवाच्या भवनात देवाच्या राज्यात येऊ शकलो. त्याचं मरण आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरलं.
एक काळ असा होता की प्रत्येक अपराधाला वधस्तंभावरती खेळलं जायचं रोमन साम्राज्यामध्ये. आणि ज्यावेळेस ते अपराधी मोठे मोठे अपराध करायचे, दंगे करायचे, दरोडे टाकायचे, खून करायचे, त्यांना धरलं जायचं. एखादा अपराधी असेल, तो अपराधी कितीही अपराध करो, कितीही अपराध करो, पण एक दिवस रोमन सम्राट त्याला पकडणार आणि त्या अपराधाचा शेवट क्रूसावरती व्हायचा. पण एक आनंदाची गोष्ट सांगतो, येशूची गोष्ट क्रूसावर संपत नाही, येशूची गोष्ट क्रूसावर सुरू होते. हालेलुया. तो मरणावरती विजयी झालेला आमचा प्रभू आहे, त्याच्या ठायी जीवन आहे. येशू आला की आशीर्वादांना सुरुवात होते. प्रभूचं येणं आमच्यासाठी अनेक आशीर्वादांना घेऊन येणारं आहे. जुने आकाश, जुने पृथ्वी जिथं आपण आता राहतोय, याचं प्रतिनिधित्व करणारा आदाम आहे. पण नव्या आकाशाचं, नव्या पृथ्वीचं प्रतिनिधित्व येशू ख्रिस्ताकडे आहे. जिथं आम्हाला सार्वकालिक जीवन आहे, त्या जीवनासाठी येशू ख्रिस्त आहे. बोलो येशू मसीह की. येशू आला की आशीर्वादांना सुरुवात आहे. प्रियांनो, वाईट काळामध्ये परमेश्वराने चांगल्या लोकांना पाठवलं. वाचूया आपण प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय 17 ते 20 वचनं. ॲक्ट चॅप्टर 7 वर्सेस 17 to 20. प्रेषित 7, 17 ते 20. मग देवाने अब्रामाला जे अभिवचन दिले होते ते पूर्ण होण्याचा समय जसजसा जवळ आला, तसतसे ते लोक मिसर देशात वाढून संख्येने पुष्कळ झाले. इस्रायल लोक संख्येने मिसरमध्ये पुष्कळ झाले. योसेफाची माहिती नसलेला असा दुसरा राजा मिसर देशाच्या गादीवर बसेपर्यंत असे चालले. तो राजा आपल्या लोकांबरोबर कपटाने वागला आणि त्यांची बालके जगू नयेत म्हणून ती बाहेर टाकून देण्यास त्याने त्यांना भाग पाडले, असे त्याने आपल्या पूर्वजांना छळले. त्या काळात असा फारो उभा होता की त्या फारोने लेकरांना मारण्यासाठी प्रोत्साहित केलं, मारायला लावलं, लेकरांना कत्तल करवली, लेकरांना खून केले. म्हणजे किती क्रूर व्यक्ती असेल, किती क्रूर व्यक्ती असेल. त्या क्रूर फारोच्या काळात काहीतरी घडलं. 20वं वचन. त्याच काळात मोशेचा जन्म झाला. किती लोक आमेन म्हणतील. ज्या काळात विलन होता त्या काळात देवाने त्याचा हिरो जगामध्ये पाठवला. हालेलुया. ज्यावेळेस चुकीच्या गोष्टी जगात घडत असतात, प्रभू चांगल्या लोकांना पाठवत असतो. ज्या काळामध्ये पलिष्ठी लोक इस्रायल लोकांना छळत होते, त्या काळातच देवाने शमशोनाला पाठवलं. ज्या काळामध्ये हेरोदाने लहान लेकरांची कत्तल केली होती, अतिशय दुष्ट व्यक्ती, त्या काळात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. आमेन. जर आज तुम्ही म्हणता जगात पाप वाढलंय, देवाला धन्यवाद द्या की देवाने तुम्हाला आणि मला या जगात पाठवलंय. हालेलुया. मोशेची आणि यहोशवाची स्टोरी संपली आहे. पेत्राची आणि योहानाची स्टोरी संपली आहे. तुमची आणि माझी स्टोरी सुरू झाली. तुम्ही ऐकताय का चर्च? मी तुमच्याविषयी बोलत आहे. तुमच्या सेवेला सुरुवात झाली. आज असं होणार नाही की परत मोशे खाली येईल आणि गॉस्पल प्रीच करेल. आता आमचा टाइम आहे या महाराष्ट्राच्या भूमीवर येशूचं नाव उंच करण्यासाठी. आता आमचा टाइम आहे की पुणे शहरामध्ये येशूला उंच करावं. आता आमचा समय, हे आमच्या स्टोरीचा टाइम आहे. तुम्ही तयार आहेत का? नक्की. प्रभू तुमचा वापर करणार आहे. हालेलुया. प्रभू तुमचा वापर करणार आहे. प्रभू येशू योग्य समयी जगामध्ये आला. त्याच्या येण्याच्या आधी बरोबर रोमन साम्राज्य आलं होतं. आधी रोमन साम्राज्य येण्याच्या आधी रस्ते नव्हते. देवाला माहिती आहे की प्रभूला गावोगाव फिरायचं आहे. रोमन सम्राट आला, बरोबर सगळीकडे रस्ते तयार केले त्याने. जेवढे राज्य जगात झाले त्याच्यामध्ये सगळ्यात क्रूर जे लोक होते ते रोमी होते. वेदनादायी मरण देणारे, सगळ्यात भयंकर मरण देणारे रोमी लोक होते. आणि बरोबर त्याच काळामध्ये प्रभू येशूला जगात पाठवलं. त्याच्या जीवनाचा हा उद्देश होता की त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावरती जावं. त्याच्या उद्दिष्टापासून कणभरही तो कुठेही हल्ला नाही. देवाचा महान उद्देश येशूच्या जीवनात पूर्ण झाला.
आदाम उद्देश विसरला, पण येशू कधीच आपला उद्देश विसरला नाही. आज आमचं हे धाडस असलं पाहिजे की प्रभू मी तुझ्यासाठी काय करू. हालेलुया. आमचा एकच प्रश्न असतो, प्रभू माझ्यासाठी तू काय करशील. पण असे धाडसी लोक आज प्रभूला पाहिजेत. मी तुझ्यासाठी काय करू. माझा वापर कर, माझा वापर कर, माझा वापर कर. मासा पाण्यातला कॉईन घेऊन आला पेत्रासाठी. पेत्रानी गळ टाकला, मासा म्हणतो मीच आहे तो, मला घे. हालेलुया. देवाला सांगायचंय मी तुझ्यासाठी काय करू. कारण राईट टायमिंग वरती जसा प्रभू आला त्याने तुम्हाला पाठवलंय. हे दिवस लोक म्हणतात की आता हे एंड टाइम सगळं, आता हे इलेक्ट्रॉनिक जग आहे, सोशल मीडियाचं जग आहे. नाही, हे पवित्र आत्म्याच्या वेळेचं समय आहे प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. हे मंडळीचा महान सामर्थ्याचे दिवस आहेत. देवाची मंडळी या शेवटल्या काळामध्ये जगासमोर झळकणार आहे. हालेलुया. येशू येणार आहे आणि जगात सगळ्यात जर सामर्थ्यवान काही असेल तर ती फक्त ख्रिस्ताची मंडळी आहे. बस. कुठल्याही गोष्टी जगामध्ये दिखाव्याच्या टिकणार नाहीत. हे दिवस मंडळीच्या उन्नतीच्या आणि वाढीचे दिवस आहेत. प्रभू येणं, येशू येणं म्हणजे आशीर्वादाची सुरुवात आहे. आदाम आला मरण घेऊन आला, येशू आला जीवन घेऊन आला. बस. दुःखात आहेत, आजारात आहेत, टेन्शनमध्ये, तणावात आहेत, कुठल्या अडचणीत आहेत. आज फक्त एक गोष्ट महत्वाची आहे की आम्हाला कळालं पाहिजे प्रभू आला म्हणजे काय झालं. यशायाचा 9वा अध्याय आणि 6वं वचन. आयझाया चॅप्टर 9 वर्स 6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. आम्हासाठी बाळ जन्मला आहे. त्याचा जन्म होणार यशाया संदेष्टाने आधीच सांगून ठेवलंय. प्रभू येणार, पुत्र दिला जाणार आहे, देवाचा पुत्र जगात येणार आहे. ह्या सगळ्या गूढ आणि गहन गोष्टी आधीच देवाने प्रकट करून ठेवल्या होत्या. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. ही कोणती सत्ता आहे प्रियांनो? आजची सत्ता काही कळत नाही. आज एक मुख्यमंत्री, उद्या सकाळी दुसरा नवीन असतो. कधी पहाटे शपथविधी, कधी मध्यरात्री, कधी काय करतील सांगता येत नाही. सत्ता बदलतात, सत्ता बदलतात. आपण पाहिलं सत्ता बदलताना. पण ही कोणती सत्ता आहे? ही सत्ता न बदलणारी माझ्या प्रभूची सत्ता आहे. ती सत्ता स्थापन करण्यासाठी तुम्ही म्हणता ना तुझे राज्य येवो, ती सत्ता कधीच न बदलणारी ती सत्ता जगामध्ये येणार होती आणि म्हणून येशूला जगात पाठवलंय. हालेलुया. त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री. कोणता मंत्री? आजकालचे बरेच मंत्री भूतभूत मंत्री आहेत, पण हा कोणता मंत्री आहे? अद्भुत मंत्री आहे, समर्थ देव. कोणता देव? येशू बद्दल भविष्यवाणी करताना त्याला समर्थ देव म्हटलेलं आहे. एकदा शिष्य दुष्टात्मा काढत होते आणि हेडिंगच दिलंय, दुष्टात्मा काढण्यात शिष्य असमर्थ. आता मी कधी असं विचार करत बसतोय शिष्याने काय गडबड केली असेल. हे 12च्या 12 ऍक्टिंग करत असतील. येशू पहिला असा हात करतो, मग तो असा बोलतो, मग तो असं करतो. हे भूत काढणाऱ्याची खूप एक वेगळीच मजा असते. काही लोकांचा प्लॅनिंग असतो, मी आलोय ना आता संध्याकाळपर्यंत भूत जाईल. ते पण भूत खुश होतं, आपल्याला संध्याकाळपर्यंत टाइम आहे. काही पाळक लोकांना सांगितलं पास्टर भूत लागलंय प्रेयर करा, ते म्हणतात नाही आज फास्टिंग मध्ये नाही, मी सकाळीच वडा डोसा सगळं खाऊन आलो, आज नाही, फास्टिंग मध्ये आहे. प्रभूने कधी कोणाला परत पाठवलं का? नाही. शिष्य असमर्थ. कुठल्या कारणामुळे शिष्य असमर्थ? काहीतरी त्यांच्याकडून चुकत असेल. मग त्या चुका आपल्याकडून होत आहेत का? यहूदा म्हटलं असं सगळे माझ बाजूला सारखा, सगळे पैसे बिशे मी सांभाळतो, मी ट्रेझरर आहे मिनिस्ट्रीचा, मला 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 काढू दे, सगळे बाजूला व्हा. त्याने ट्राय मारले असेल, झालं ना, चल हो बाजूला. पेत्र म्हणला असेल मी पाण्यावर चाललोय, मी काढतो. काहीला हळूच म्हणले असेल, बुडत पण होताच बरं का. पेत्राला नाही जमलं. योहान म्हटला असेल अरे मी हृदयाला टेकलेलो आहे,
बाजूला व्हा सगळे, मला काढू द्या. मग ते म्हटलं, अरे मी टॅक्स कलेक्टर होतो, मी मोठ्या हुद्द्याचा माणूस आहे, बाजूला व्हा, मला काढू द्या. 12च्या 12 फेल झाले प्रियांनो, 12च्या 12. कधी शिष्य अपयशी होऊ शकतात, माणसं अपयशी होऊ शकतात, पण येशू कधीच 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 अपयशी होत नाही. हालेलुया. येशू समर्थ आहे. हालेलुया. तो असमर्थ नाही, तो समर्थ आहे. ज्यावेळेस तुम्ही नाव घेता ना येशूचं एखाद्या प्रॉब्लेममध्ये, समोर गल्ल्यात उभा आहे आणि तुम्ही इथं आहे, थरथर 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 असं करू नका. तुम्हाला गॅरंटी पाहिजे, माझ्या बाजूने माझा देव लढतोय. हालेलुया. तुमच्या गल्ल्यातला चित करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, तो देव तुमच्या बरोबर आहे. त्या प्रभूकडे ते असीम सामर्थ्य, त्या येशूच्या नावात सामर्थ्य आहे. तुम्हाला खात्री पाहिजे, जो समर्थ आहे तो प्रभू माझ्या बरोबर आहे. जो मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे. का? कारण ही पॉवर माझी नाही आहे, माझ्या प्रभूची आहे. हालेलुया. सूर्य आणि चंद्रामध्ये काय फरक आहे? सूर्य तारा आहे आणि चंद्र काय? ग्रह आहे. ग्रह म्हणजे काय? ज्याला स्वतःचा प्रकाश नसतो त्याला काय म्हणतात? ग्रह. मग रात्रीच्या दिवशी एवढा, रात्रीच्या समय म्हणजे चंद्र एवढा चमकतो. का चमकतो? सूर्य कुठं दुसऱ्या बाजूला असतो आणि तिथून सूर्याची किरण चंद्रावर पडतात आणि ती किरण अशी दिसतात आपल्याला, अरे चंद्र चमकतोय. चंद्राला विचारलं, काय तुझा चंद्र प्रकाश आहे? चंद्र म्हणाला, माझा नाही, हा सूर्याचा प्रकाश आहे. ज्यावेळी तुम्ही चमकता, लोक म्हणतात, काय पास्टर आहे काय? माझं नाही बाबा, हा येशूचा प्रकाश आहे. हालेलुया. काय मिरॅकल झाला पास्टर तुमच्या प्रेरणे? ए बाबा मी नाही रे बाबा, मी नाही, येशूने केलंय. हालेलुया. मी लायकी पात्रतेचा नाहीये, माझी योग्यता नाहीये, मी तर धुळीत पडलो होतो, त्याने उचललंय. त्याचं काम आहे हे, तो करतोय. सोपी कामं करायला त्यांनी मला ठेवलंय. किती लोक आमेन म्हणतील? सोपी कामं म्हणजे काय? कॅन्सरचा पेशंट, डोक्यावर हात ठेवायचं सोपं काम आहे, बरं करायचं कठीण काम तो करेल. हालेलुया. तोंड बाजूला करा, सोपं काम आहे, मुर्दे उठवायचं काम तो करेल. हालेलुया. रांजण पाण्याने भरा, सोपं काम आहे, आम्ही भरतो. पाण्याचं द्राक्षरस तू करून टाक. हालेलुया. मिनिस्ट्रीमध्ये सोपी कामं करा, अवघड कामं त्याच्यावर टाकून द्या. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. आणि जे लोक अवघड कामं करायला सुरुवात करतात, मग सोपे होत नाही तर अवघड पण होत नाहीत. विषय संपला. हालेलुया. प्रभूला धन्यवाद, प्रभूची स्तुती असो की आम्ही त्या प्रभूवरती भार टाकणं गरजेचं आहे. तो आला ना, परिस्थिती बदलते, हालात बदल जाते. कैसे? पैसा आने से, क्या आने से? बॉस आने से? कौन आने से? येशू तेरे आने से. येशू आला, आशीर्वादांना सुरुवात आहे. येशूचं येणं आमच्यासाठी आशीर्वादाची सुरुवात आहे. तो समर्थ देव, सनातन पिता. सनातन पिता, सनातन म्हणजे नेहमीचा, चेंज नाही होत. तो अब्रामाचा देव, इसाकाचा देव. आणि का असं म्हणतो आपण? तो अब्रामाचा देव, इसाकाचा देव, याकोबाचा देव का म्हणतो आपण असं? एकच कारण आहे, अब्राम, इसाक, याकोब पिढ्या बदलत गेल्या पण देव बदलला नाही. हालेलुया. पिढ्या येतात आणि पिढ्या जातात, देव तोच राहतो. म्हणून तो सनातन देव आहे. आमचा येशू सनातन देव आहे. हालेलुया. कायम स्वरूपीचा देव आहे, सुट्टीवर नाही जात. हालेलुया. बोलू का नको बोलू? असं म्हणा, बोला पास्टर बोला. काही लोक ना चर्चला दांड्या मारतात. प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे, प्रत्येकच व्यक्ती महत्वाचं आहे. प्रत्येक. तुम्ही येता, गपचूप शांत बसता, चर्चमध्ये अटेंड करता, जाता, पण तुमची ती उपस्थिती महत्वाची. मी नाही गेलं तर काय फरक पडणार आहे? आज माझे पाय म्हटले असते, आम्ही घरी सुट्टी घेतो, मी काय हातावर चालत आलो असतो? शरीर कधी पूर्ण आहे? प्रत्येक अवयव असल्यानंतर. हालेलुया. प्रत्येक सदस्य महत्वाचा आहे.
प्रत्येक सदस्य चर्च बुडवू नका. आणि राजेशाही थाटात एकदम 10चं चर्च असलं का 12 आणि 1 वाजता येऊ नका. मेकअप, तयारी, हे ते. मी म्हणतो पहाटे 4ला उठा ना. मी तर लोकांना उत्साही करतो. बिंदास्त असं वाटलं पाहिजे एकदम काय नटून थटून आलेत. राजांच्या राजा पुढे येतय तुम्ही, साधं यायचं नाही. सुरुवातीला मला पण खूप साधं सुधं राहायला आवडायचं. पण एक दिवशी असं लक्षात आलं, रे माझा बाप एवढा श्रीमंत आहे, मी कसा गरीब आणि भिकारी राहणार. तो एवढा सामर्थ्यवान आहे, मी कसं काय साधं जीवन जगू. कधी असं ऐकलंय का पुण्यातला करोडपती माणूस आहे आणि त्याचा मुलगा रोडवरती आहे. बाप करोडपती आणि मुलगा रोडपती. तो नाही का, तो त्या चौकात तो भीक मागतो, तो त्याचा बाप करोडपती. कधी ऐकलंय असं? मग त्याची इच्छा आहे भिकाऱ्यासारखं जगू नका, राजशाही थाटात जगायचं. रस्त्याने चाललं ना, राजांचा राज आणि प्रभूंचा प्रभू माझा बाप आहे. हालेलुया. यहुदा वंशाचा सिंहाचा मी पुत्र आहे, मी कन्या आहे. माझा देव सामर्थ्यवान आहे, मी कसा काही झिरो असणार. त्या परमेश्वराचं मी संतान आहे. आम्हाला पण ती खात्री पाहिजे. आमचं बोलणं, वागणं, प्रत्येक गोष्टीत ख्रिस्त झळकला पाहिजे. हालेलुया. तुम्ही खूप मोठ्या घरचे लोक आहात. मी तर म्हणतो सगळ्यात मोठ्या घरचे तुम्ही लोक आहात. एवढं मोठं घर कोणाचंच नाही. 2000 वर्ष झाले जागात तयार करतोय. हालेलुया. म्हणजे कोणाचं घर एवढं मोठं आहे? खूप मोठ्या घरचे तुम्ही लोक आहात. मग छोट्या छोट्या गोष्टींसाठी नाराज होऊ नका आणि 50 आणि 100 रुपयासाठी भीक मागू नका. तो म्हणतो राष्ट्र वतना दाखल माग, मी तुला देणारा देव आहे. घर मागू नका, घर मागा. पैसे मागताना फक्त इंडियन करन्सी मागू नका. जगात जेवढे पैसे असतील सगळ्या करन्सींमध्ये येऊ दे प्रभू. पुरून उरणारे आशीर्वाद येऊ दे. कारण तो समर्थ आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो सनातन पिता आहे, शांतीचा अधिपती येतो. आमेन. हालेलुया. तो आला की शांती घेऊन येतो प्रियांनो. आणि ती जगातली शांती नाही. कोणाचं नाव शांत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. वचनावरती बोलतोय, नाही तर म्हणतील अख्खा संदेश माझ्यावरच झाला. एकदा एका चर्चमध्ये एक योहान नावाचा माणूस होता आणि त्या पाळकांनी शेवटपर्यंत संदेश दिला एका त्यांच्या. योहान 3:16, योहान 3:16. नंतर असा भांडला, म्हणे तू का बोलतो माझ्या 3 बायकां 16 लेकरांबद्दल. असा काही गैरसमज करून घेऊ नका. प्रभू आला की खरी सत्ता येते. प्रभू आला की खरी शांती येते. अच्छे दिन आने वाले हैं लेकिन सिर्फ यीशु के द्वारा आने वाले प्रिय. हालेलुया. जग चांगले दिवस नाही देऊ शकत. त्याच्यामुळं तुमचा इंटरेस्ट त्या देवाच्या सत्तेत असणं गरजेचं आहे. येशूचं येणं आपल्यासाठी आशीर्वादाचं कारण आहे. प्रभूची उपस्थिती आपल्याकडे येणं. यशा 7 आणि 14 मध्ये बायबल सांगतं, यास्तव प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सन्निध देव असे ठेवेल. आमेन. येशू आला म्हणजे आमच्या सानिध्य देव आला. येशूचं आमच्या जीवनात येणं म्हणजे आमच्या सानिध्यामध्ये परमेश्वराची उपस्थिती येणं आहे. पहिल्या आदमाच्या जीवनातून देवाची उपस्थिती हटली, पण येशू जसा आला आम्हाला देवाची उपस्थितीचा परत लाभ घडला. पुन्हा एक वार परमेश्वराबरोबर आपण जुडले गेलो आणि आपल्या जीवनामध्ये देवाचं ते असीम सामर्थ्य आपल्याला प्राप्त झालं. येशू येणं म्हणजे काय? सुरुवात बघा, जगाची निर्मिती परमेश्वराने कशी केली? शब्दाने. सगळ्यांनी म्हणा शब्दाने. आणि म्हणून योहान याचा पहिला अध्याय पहिलं वचन काय सांगतं? प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तो शब्द कोण आहे? तो येशू ख्रिस्त आहे. आणि 14व्या वचनात त्याच अध्यायाच्या
शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलता एकाचा गौरव असावा, असा अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होता. प्रारंभीचा शब्द, तो देवाचा शब्द. सिच्युएशन काय लक्षात घ्या. देवाने जगाची निर्मिती केली त्यावेळेस काय सिच्युएशन होती किंवा काय तिथं घडत होतं. अंधकार, सगळीकडे अंधकार आहे. जलाशयावरती देवाचा आत्मा तळपत होता. बस. उर्दू बायबल मध्ये असं लिहिलंय की तो रूह त्या पाण्यावरती झुंबिश असा शब्द वापरलाय. झुंबिश, तळपणेला झुंबिश शब्द. ते म्हणतो ना आपण झुम रहे थे, झुमो नाचो खुशी से आज. या महिन्यात तर ते गीत गाणारच आहे सगळे. आमेन. तसं ऐकताना, वाचताना किंवा समजून घेताना असं वाटत होतं की म्हणजे नाही का, त्या जलाशयावरती तो आत्मा काहीतरी आनंद करतो की आता काहीतरी करणार आहे. हालेलुया. कसला आनंद होता? पवित्र आत्म्याकडं तुमच्या आणि माझ्यासाठी आनंद होता की आता देवाच्या राज्यात देवाची लेकरं तयार होणार आहेत. हालेलुया. आमच्यासाठी तो आनंद आहे. सगळं जग कुणासाठी बनवलंय देवाने? आपल्यासाठी. राज्य करायला लावलंय, गुलाम व्हायला नाही सांगितलंय. हालेलुया. राज्य करायला. सगळीकडे अंधकार आहे. देवाचा आत्मा जलाशयावरती तळपत आहे. देवाचा आत्मा. त्या अंधकारात आपल्याला काय सुचणार आहे? मानवी स्वभाव आहे. जे दिसतं त्याच्याबद्दल माणूस खूप बोलत राहतो. आता एखाद्या कवीला बसवलं असतं तर त्यांनी तर फार अंधाराचं चिरफाडच करून टाकली असती. इतका अंधकार आहे, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा अंधकार आहे. इतका गडद अंधकार आहे की बस काय बोलता शब्द नाही, इतका अंधकार आहे. कुठलाही माणूस तिथं असता तर तो फक्त अंधकाराबद्दल बोलत बसला असता. ही मानवाची विचारधारा आहे. जे दिसतं त्याच्याबद्दल माणूस बोलतो. पण आमचा देव तसा नाही. जे अस्तित्वात नाही त्याच्याबद्दल तो बोलतो. आणि म्हणून तो अंधकाराबद्दल बोलला नाही तर तो म्हटला प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. हे त्याचं सामर्थ्य आहे. टेन्शनच्या परिस्थितीमध्ये, दुःखात आणि संकटात, मी आजारी पडलोय प्रभू, तुला दिसत नाही का प्रभू? अरे आंधळा तू आहेस, तुला प्रभू दिसतोय का? हालेलुया. मी एवढा गरीबीत आहे प्रभू, तुला दिसत नाही का? तुला माझी दया येत नाही का? अरे उठ, हिम्मत बांध, तुझा देव तुझ्या बरोबर आहे. आपल्या दुःखाचे गाणे गाणं बंद करा. देवाला असे रडके पडके लोक नको आहेत. देवाला ते लोक पाहिजेत, आज दिवस असे आहेत, माझा प्रभू माझे दिवस बदलणार आहे. जो म्हटला प्रकाश हो, तोच माझ्या जीवनात प्रकाश आणणार आहे. देव बोलला, शब्द बोलला. देवाच्या त्या शब्दावरती येशू विराजमान आहे. समजत असेल तर घ्या. थोडंसं कठीण आहे, पण जर लक्ष दिलं, आत्म्यात समजून घ्यायचा प्रयत्न केला तर समजेल. प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. त्या शब्दाने सगळं निर्माण झालं. याचा अर्थ देवबाप बोलत होता. आकाश हो, त्या शब्दावरती येशू विराजमान होता. येशूच्या नावात सगळं निर्माण झालं. जे काही अस्तित्वात आलं त्या शब्दाने सगळं घडलं. तो प्रारंभीचा शब्द येशू ख्रिस्त, त्या शब्दाला योहान 1:14 प्रमाणे देह धारण करून यावं लागलं. सुरुवातीला आला, जग बनवलं. किती लोक आमीन म्हणणार आहे? परत तो शब्द देह धारण करून आला. आधी देवाच्या मुखातून ते शब्दाचं सामर्थ्य प्रकट झालं, ख्रिस्ताचं सामर्थ्य प्रकट झालं, येशूचं सामर्थ्य प्रकट झालं की त्या शब्दाने सगळं अस्तित्वात आलं. आणि ज्यावेळेस 2000 वर्षापूर्वी तो शब्द देह धारण करून येतो, त्या शब्दाने मानवाची पाप नष्ट केली आणि सैतानावरती विजय प्राप्त केला. हालेलुया. त्याच्या येण्याने निर्मिती होते, त्याच्या येण्याने पापांची क्षमा होते. हालेलुया.
प्रकटीकरण 19 अध्याय 11, 12 आणि 13. रेव्हेलेशन चॅप्टर 19 वर्सेस 11, 12 and 13. प्रकटीकरण 19, 11, 12, 13. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. एक पांढरा घोडा आणि त्याच्यावरती विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्याय निवाडा करीतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कोणालाही कळत नाही. पुढे ऐका, त्या स्वाराबद्दल काय लिहिलंय. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते. कोणते वस्त्र? रक्तात बुचकळलेले. आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. आमेन, हालेलुया. देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. ख्रिस्त येशू त्या घोड्यावरती बसलेला या ठिकाणी या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू आला आणि त्याने अद्भुत कामं केले. त्याची एंट्रीज एक विशेष आशीर्वाद घेऊन येणारी आहे. ज्यावेळेस तो परत येईल आणि त्याच्या रॅप्चर नंतरचं जे दुसरं आगमन आहे, ज्याला दुसरं आगमन सेकंड कमिंग म्हणतो, ज्यावेळी त्याची पावलं जैतुनाच्या डोंगराला लागतील, त्यावेळी जैतुनाच्या डोंगराचे 2 भाग होतील. प्रियांनो, यहुद्यांचं त्या दिवसामध्ये परमेश्वर त्यांचं कल्याण करणार आहे आणि ते दिवस अत्यंत सामर्थ्याचे असतील. तो क्षण असा असेल की आमचा येशू फक्त फुंकर मारून अँटी क्राइस्टला खतम करून टाकेल, संपवून टाकेल. हालेलुया. त्याच्या येण्याने इतकं महान कार्य होईल की त्या दिवसामध्ये 1000 वर्षाचं राज्य या जगामध्ये स्थापन करण्यात येईल. आमेन, हालेलुया. मग ते राज्य कसं असेल? तुम्ही आणि मी सगळे आमदार आणि खासदार असो. हालेलुया. आपण या जगावरती राज्य करणार आहोत. त्या 1000 वर्षामध्ये तुम्ही आणि मी राज्य करणार आहोत. येशू आला की आशीर्वाद येतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. शब्द आहे तो देवाचा, तो आल्यामुळं आशीर्वाद मोकळे झाले. तो परत येणार तेव्हा पण आशीर्वाद मोकळे केले जाणार. मग आज नंतर कधीही प्रार्थना कराल, येशूचं नाव जरी घेतलं तरी एवढं लक्षात ठेवा, येशू म्हटल्याबरोबर माझे आशीर्वाद मोकळे झाले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू आला म्हणजे सगळ्या समस्या संपल्या. कितीतरी वेळा तुम्हाला त्याला सांगायची गरज पडणार नाही. फक्त त्याला आमंत्रित करा, येशू ये. हालेलुया. फक्त येशू ये. तो आला की सगळ्या अडचणी निघून जातात. त्याच्या येण्याने आमचं दुःख आनंदात बदलतं. 2000 वर्षापूर्वी तो येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. प्रियांनो, हालेलुया. त्याच्या येण्याने आमच्या जीवनात आशीर्वाद मोकळे झालेत. हालेलुया. 2000 वर्षापूर्वी तो आला होता. आज आत्म्याच्या स्वरूपात आमच्यात आहे. जिथं तो आहे तिथं काहीतरी विशेष घडतं.